मी दिनेश भागवत पारनेर पंचायत समिती सदस्य. मी 1-1.5 तास झालोय तुमचं सगळं आंदोलन शांततेमध्ये बाहेर उभं राहून पाहत होतो. प्रशासनाचे मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून गेले 7-8 वर्ष पंचायत समिती सदस्य काम केलं. आमच्या पारनेर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक बिबट्यांनी जीवघेणी प्रकार झाले, अनेक माणसं दगावली गेली. परंतु तुमचं उत्तर हे माणुसकीच्या दृष्टिकोनातून नाही. तुमच्या प्रशासनामध्ये असे अनेक अधिकारी आहेत की झारीचे शुक्राचार्य आहेत. शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांच्या कुटुंबातली माणसं जर आज जीव मृत्युमुखी पडत आहेत, तो बोलू नये. पण तुमच्या प्रशासनातला एखादा जर अधिकारी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेला तर तुमची भूमिका अशीच असेल का? हा एक प्रश्न आहे. सातत्याने तुम्ही आम्हाला सांगताय की की आम्ही 50 बिबटे वन ताराला पाठवू. पण तुम्ही प्रशासनामध्ये काम करत असताना, या फॉरेस्ट विभागामध्ये काम करत असताना जुन्नर परिसरात किती बिबटे आतापर्यंत तिकडे गेले, किती तुम्ही वनमंत्र्यांना पत्र व्यवहार केला. आज खरं तर इथं शासनाचा तहसीलदार असायला अपेक्षित होता. आहे शासनाचा तहसीलदारचं कोण? एक साधा प्रश्न आहे. PI साहेब असतील, पोलीस प्रशासन या ठिकाणी तुमच्या संरक्षणासाठी आले. काही गडबड झाली ती आम्हाला लाठ्या मारणार आहेत. मुळात असं आहे की तुम्ही आम्हाला एखाद्या व्यक्तीचा, आता ती जी घटना घडली, शिवण्या माझ्या साडूची मुलगी आहे, आम्ही दुःखात आहोत. परंतु वस्तुस्थिती का आली? तुम्ही इथून बिबट्या नेता, पण तो तिकडे सोडता का खरं जाऊन माणिकडोला?